जास्वंदीच्या फुलाची पारंपरिक कथा गणपती बाप्पाच्या प्रिय फुलाची। हिंदू धर्मात देवी देवतांना निसर्गाशी जोडल्याचे पाहायला मिळते। बघा ना, आपले भगवान शंकराचे प्रिय आहे बेल, कृष्णाला प्रिय आहे तुळस, विष्णूला कमळ, तर आपल्या लाडक्या बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचं फूल प्रिय आहे। पण आपल्या लाडक्या बाप्पांना जास्वंदीचं फूल इतकं का प्रिय आहे, तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया या अलौकिक फुलाच्या मागील गूढ। लाल जास्वंद हे पंचमहाभूत यांच्याशी जोडलेलं असतं, म्हणूनच ती बाप्पांना वाहिली जातात। या फुलांना उत्साह, सकारात्मकता यांचं प्रतीक मानलं जातं। तसेच पार्वती मातेला देखील जास्वंदाचं फूल प्रिय होतं, त्यावरून आपल्या बाप्पांना पण हे फूल अत्यंत प्रिय आहे। या जास्वंदीच्या फुलात अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा असते, ते बुद्धी आणि ज्ञानाचा विकास करते, त्यामुळेच हे फूल बुद्धीच्या देवतेला अर्पण केलं जातं। यंदाच्या गणेशोत्सवात फुलांच्या मागील श्रद्धा, परंपरा आणि ऊर्जा समजून घेऊन तुमचे मागणं पूर्ण करण्यासाठी तुम्ही जास्वंदीचं फूल बाप्पांना अर्पण करू शकता। पुढील भागात पहा एकदंत आणि महाभारताची अद्भुत कथा।